SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण झटपट बनणार ना डोसा बनवूया। तांदूळ मी रात्री भिजत ठेवलेले, 1 वाटी तांदूळ घेतला आहे। कुठला पण घ्यायचा, आपला साधा तांदूळ। आता याला आपण वाटून घेऊया। 3 मिरच्या घेतल्या आहेत मी, तिखट तुमच्यावर आहे, तिखट हिसाबाने टाकायचं। 3 मिरच्या टाकले, 3 अद्रकचे तुकडे टाकले, आल्याचं पाणी घालून वाटून घेऊया। आता मी हे तांदूळ वाटून घेतले, पूर्ण बारीक नाही झाले। आता आपण बटाटे मी उकळून घेतलेत, बटाटे ते कापून टाकून देते। बघा असं एवढं ठीक बनवले। आता हे बघा आपण बेटर वाटून घेतलंय, असं एवढं घट्ट पाहिजे। थोडंसं आपण रवा टाकूया, रवा का त्याला कलर येणार म्हणून रवा टाकते। 3 चमचा भरून टाकले, मिक्स करूया। मीठ पण घालून घेऊया, मीठ पण घालूया। एक चमचा भरून आपण विनो टाकूया। 2 मिनिटं साईडला ठेवूया, तोपर्यंत आपलं बेटर मस्त फुगून येणार वरती। एक 2 मिनिटं आता याच्यात टाकूया आपण गाजर किसून घेतलंय मी, शिमला मिरची बारीक करून घेतले, कांदा बारीक कापून घेतलाय, मीठ ऑलरेडी घातलंय आपण, मिरची पण घातली आहे। आता आपण मिक्स करूया व्यवस्थित। तवा ठेवून दिलाय मी गॅसवर। बेटर तयार झाले, आता आपण ते डोसा बनवायला तयार करूया। तवा ठेवून दिलाय, त्याच्यात थोडीशी तीळ घालते मी। छोटे मोठे बनवू शकता, गुजराती हांडवा बोलतात ना ते। आता आपण 2 ते 3 मिनिटं एका साईडला होऊ देऊया, मग पलटी करूया। बघूया आपण। आता याच्यावर झाकण ठेवायची गरज नाही, आपोआप होणार। गॅस फक्त बारीक ठेवायचा, फास्ट नाही करायचं। आपला ढोकळा तयार झालाय, काढून घेऊया। थोडा मोठा जास्त करू शकतो तुम्ही, छोटा मोठा। बस हे बघा मस्त बनलाय आमचा हांडवा, गुजराती हांडवा आहे बघा। छान खोबऱ्याची नारळाची चटणी असते ना, नारळाची चटणी किंवा पुदिन्याची चटणी त्याच्यासोबत छान लागतं।
तुम्ही पण नक्की ट्राय करा। आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला, लाईक शेअर सबस्क्राईबर करा। थँक्यू। लाईक शेअर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, लाईक शेअर सबस्क्राईबर आणि आवडलं असेल तर ही रेसिपी बनवून बघा आणि फॅमिली सोबत शेअर करा, नक्की आवडेल सगळ्यांना। थँक्यू। हॅपी होळी।